विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इंग्लिश बुक 7 3.4 प्लीज डोंट रीड दिस पोयम. इंग्लिश वर्कशॉप आता आपण बघणार आहोत. क्वेश्चन 1. Present any two stanza of the poem using proper intonation. आपल्याला या कवितेमधील दोन स्टांजे टू स्टांजाज सादर करायचे आहे. इंटोनेशन म्हणजे योग्य चढ उतारासह. टू स्टांजा आपल्याला इंटोनेशन सहित रीडिंग करायचे आहे. ठीक आहे, आपण दोन स्टांजा वाचून घेऊ. प्लीज डोंट रीड दिस पोयम. इट्स ओनली मींट फॉर मी. That's it, just move along now. There is nothing here to see. Besides, I am sure you'd rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. तर अशा प्रकारे हे दोन स्टांजा. Find the pairs of rhyming words used in each stanza. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला रायमिंग वर्ड विचारले आहे. प्रत्येक स्टांजामध्ये कोणते रायमिंग वर्ड्स आलेले आहे. मी, सी, प्ले अवे, नाईस ट्वाइस, लाईन 9, स्टॉप कॉप, जेल फ्रेल, मिस एक्झिस्ट, फन डन, डू टू. 3. थिंक अँड आन्सर. विचार करा आणि उत्तर द्या. A. The poet is telling someone not to read the poem. Who is that someone? कवी या पोयम मध्ये असे सांगत आहे की ही कविता वाचू नका. तर कोणाला तरी हे सांगत आहे की वाचू नका. तर हे कोणीतरी कोण आहे असा पहिला प्रश्न आहे. आन्सर बघा. That someone is everybody who want आर लाईक टू रीड द पोयम. तर समवन, कवी समवनला सांगत आहे म्हणजे कोणाला तरी सांगत आहे. हे कोणीतरी म्हणजे आहे प्रत्येक जण ज्याला ही कविता वाचायची आहे. क्वेश्चन बी. व्हॉट डिड यू फील वेन यू रीड द लाईन प्लीज डोंट रीड दिस पोयम. तुम्हाला कसं वाटते ही ओळ वाचल्यानंतर की प्लीज डोंट रीड दिस पोयम, ही कविता वाचू नका, कृपया ही कविता वाचू नका. ही ओळ वाचली तेव्हा तुम्हाला काय वाटले? आन्सर बघा. आय वॉज सरप्राइज टू रीड दॅट लाईन. मला आश्चर्य वाटले. बिकॉज कारण जनरली एव्हरी पोएट एजरली वॉन्ट हिज वर्क रीड बाय ऑल अराउंड हिम. प्रत्येक कवीला असं वाटते की त्याची जे साहित्य आहे ते वाचलं पाहिजे. बट हेअर दिस पोएट इज वॉर्निंग अस नॉट टू रीड. पण या कवितेत हे जे कवी आहे ते म्हणतात की माझी कविता वाचू नका. अँड सो आय फील टेम्प्टेड टू रीड. आणि म्हणून मला त्यांची कविता वाचण्याचा लोभ होत आहे. क्वेश्चन सी. डज द पोएट रिअली वॉन्ट यू टू स्टॉप रीडिंग द पोयम. तुम्ही ती कविता वाचणे थांबवावे असे खरोखरच त्या कवीला वाटते का? आन्सर आहे नो, ऑफकोर्स, अर्थातच नाही. द पोएट नोज द चिल्ड्रन्स नेचर दॅट दे डोंट पे हीड to the warning given by elder and are tempted to do the opposite of the warning. अर्थातच कवी म्हणत आहे तसं आम्हाला वाटत नाही, कारण कवीला लहान मुलांचा स्वभाव माहीत आहे. लहान मुलांना एखादी गोष्ट करू नको असं सांगितलं की ते त्या विरोधामध्ये काम करतात, म्हणजे ती गोष्ट करून बघतात. म्हणून इथं कवी म्हणत आहे की तुम्ही ही कविता वाचू नका, म्हणजे मुलं ही कविता वाचतील. Question D. What does the poet mean when he say, tell all your friends and family they shouldn't read it too. येथे दिलेल्या ओळीतून कवीला काय म्हणायचे आहे? आन्सर आहे the poet means to say that the friend and family also should behave opposite of the warning and should read the poem. तर कवीला इथे हेच म्हणायचं आहे की तुमच्या कुटुंबातल्या लोकांनी आणि मित्रांनी ही कविता वाचू नये असं तुम्ही त्यांना सांगा. याचा अर्थ ते सुद्धा कवीच्या विरोधात वागतील आणि ही कविता वाचतील असं कवीचं इथं म्हणणं आहे.
व्हॉट सिच्युएशन द लाईन रिमाइंड यू ऑफ, पुट द पोएम डाऊन नाव अँड स्लोली बॅक अवे. येथे दिलेल्या ओळी तुम्हाला कोणत्या प्रसंगाची आठवण करून देतात? ही जी ओळ आहे, पुट द पोएम डाऊन अँड स्लोली बॅक अवे, म्हणजे कविता खाली ठेवा आणि हळूहळू बाहेर चालायला लागा. या ओळीचा अर्थ काय होते किंवा कशाची तुम्हाला आठवण करून देतात? आन्सर आहे, वेन पॅरेंट्स कंपेल मी टू स्टडी इन्स्टेड ऑफ प्लेइंग, आय अवॉइड इट अँड मूव्ह अवे बॅकवर्ड फ्रॉम स्टडी ॲज आय फील इट अनप्लेझंट ॲट द मोमेंट. म्हणजे वेन पॅरेंट कंपेल मी टू स्टडी इन्स्टेड ऑफ प्लेइंग, म्हणजे खेळण्यापेक्षा अभ्यास कर असे जेव्हा मला माझे आईवडील सांगतात, आय अवॉइड इट, तर मी काय करतो? ते अवॉइड करतो, नाकारतो. अँड मूव्ह अवे, आणि दूर जातो. फ्रॉम स्टडी, अभ्यासापासून दूर जातो. ॲज आय फील इट अनप्लेझंट ॲट दॅट मोमेंट, आणि त्यावेळेस मला चांगलं वाटत नाही. फोर आहे, डिसाइड वेदर द फॉलोइंग थिंग्स आर राईट आर रॉंग, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. खाली ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या राईट आहे की रॉंग आहे, म्हणजे चूक आहे की बरोबर आहे, ते कारणासहित सांगा. पहिली गोष्ट आहे रीडिंग समवन्स लेटर, दुसऱ्याचे पत्र वाचणे. आन्सर, इट इज रॉंग, हे चुकीचं आहे. बिकॉज इट इज हर पर्सनल बिलॉंगिंग, कारण ते पत्र त्याचं स्वतःचं असते, पर्सनल असते. इट इज कन्सिडर्ड ॲज बॅड मॅनर, आणि ते वाचणं हे वाईट सवय आहे. टू रीड सच अ लेटर, इट इज व्हायोलेशन ऑफ मॉरल प्रिन्सिपल, आणि हे नीतिमत्तेच्या विरोधात आहे. क्वेश्चन बी, रीडिंग समवन्स एल्स डायरी, दुसऱ्याची रोजनिशी वाचणे, डायरी वाचणे. इट्स रॉंग थिंग्स, ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे. अ डायरी कंटेन द पर्सनल एक्सपिरियन्स, डायरीमध्ये वैयक्तिक अनुभव असतात. अँड हर प्रायव्हेट थॉट, आणि खाजगी विचारसुद्धा लिहिलेले असतात. वी हॅव नो राईट टू गो थ्रू इट, पीप ॲट द पर्सनल डायरी सिक्रेटली, आणि आपल्याला दुसऱ्याच्या पर्सनल गोष्टी वाचण्याची काहीही राईट नाही, अधिकार नाही. क्वेश्चन सी, लुकिंग ॲट द कीबोर्ड वेन समवन इज टायपिंग अ पासवर्ड, एखादी जण पासवर्ड टायपिंग करत असेल तर ते आपण चोरून बघणे योग्य आहे का? योग्य आहे. इट इज रॉंग, चुकीचं आहे. इट इज क्राईम टू फाइंड आउट समवन पासवर्ड, आणि हा गुन्हासुद्धा आहे एखाद्याचा पासवर्ड शोधून काढणे. विथ इंटेन्शन नोविंग इट फॉर मिसयूज. इव्स ड्रॉपिंग म्हणजेच लिसनिंग टू अदर पीपल्स कन्व्हर्सेशन विथआउट देअर नॉलेज, इतर लोकांचे संभाषण चोरून ऐकणे. ही गोष्ट इट इज रॉंग थिंग, चुकीची गोष्ट आहे. इट इज बॅड हॅबिट, आणि ही वाईट सवय आहे. टू लिसन अदर्स कन्व्हर्सेशन सिक्रेटली, दुसऱ्याचं संभाषण चोरून ऐकणे. फाइंड इन्फॉर्मेशन अबाउट देअर प्रायव्हेट लाईफ, आणि त्यांच्या जीवनामधली खाजगी जीवनातली माहिती शोधणे, ही सुद्धा गलत आहे. इस्पेशली इफ इट इज फॉर स्प्रेडिंग रुमरस. क्वेश्चन ई, ट्राईंग टू गेट समवन्स ॲड्रेस, फोन नंबर, ईमेल आय डी विदाऊट देअर नॉलेज, कोणाचा तरी पत्ता, फोन क्रमांक, ईमेल आय डी त्याच्या नकळत मिळवण्याचा प्रयत्न करणे. इट इज रॉंग थिंग अँड क्राईम, हे चुकही आहे आणि गुन्हासुद्धा आहे. इफ इट इज डन इंटेन्शनली टू मिसयूज देम टू वन ओन ॲडव्हान्टेज ऑर टू हॅरॅश द पर्सन विथ अनप्लेझंट थिंग. क्वेश्चन 5, रीड द लाईन्स गिवन इन द टेबल, टेबलमध्ये दिलेल्या लाईन्स वाचायच्या आहे. डिस्कस व्हॉट दे मीन, चर्चा करा त्याचा काय अर्थ आहे. अँड वेन दे माइट बी यूज, आणि ते कधी वापरल्या जाऊ शकतात त्याबद्दल चर्चा करा. देन यूज युअर इमॅजिनेशन, त्यानंतर तुमची कल्पनाशक्ती वापरा. अँड नेम सिच्युएशन्स, आणि या परिस्थितीला, सिच्युएशनला नाव द्या. विच दीज लाईन मे बी यूज बाय डिफरंट स्पीकर, आणि
कोणते डिफरंट स्पीकर ह्या लाईन्स बोलतात ते लिहायचं आहे. बघा पहिलं करून दाखवलेलं आहे. लाईन्स बघा, जस्ट मूव अलॉंग नाऊ, इथून निघून जा. देअर इज नथिंग हिअर टू सी, इथे पाहण्यासारखं काही नाही. कोणत्या सिच्युएशनमध्ये ह्या लाईन म्हटल्या जातात पहा? पीपल गॅदरिंग टू वॉच अ फाईट बिटवीन टू ब्रदर्स. दोन भावामध्ये जर लढाई किंवा भांडण चालू असेल तर अशा वेळेस लोक ते भांडण बघायला एकत्र येतात. तर त्यावेळेस ह्या गोष्टी कोणीतरी म्हणतात की जस्ट मूव अलॉंग, इथून जा, इथं काय पाहण्यासारखं. स्पीकर कोण आहे म्हणजे बोलणारा कोण आहे बघा? अ फ्रेंड ऑफ टू ब्रदर हु इज ट्राईंग टू स्टॉप द फाईट टेल द पीपल. म्हणजे ते जे दोन भाऊ फाईट करत आहे त्यांचा मित्र आहे आणि त्याला वाटते की हे लोक इथून गेले पाहिजे, म्हणून हा फ्रेंड त्या स्पीकर आहे या सिच्युएशनमध्ये. आता आपण पुढे बघू. आय हॅव आस्क यू वन्स पोलाइटली, मी तुम्हाला एकदा नम्रपणे सांगितलेलं आहे. डोंट मेक मी आस्क युअर ट्वाईस, आता दुसऱ्यांदा सांगायचं काम ठेवू नका. ही ओळ कोण म्हणू शकते? अ यंग बॉय इज डिमांडिंग मनी फॉर बाईंग जंक फूड फॉर हिज फादर. एक लहान मुलगा आपल्या वडिलाला जंक फूड घेण्यासाठी पैसे मागत आहे. म्हणजे पॅक बन जे असते ना प्लॅस्टिकमध्ये, ते घेण्यासाठी पैसे मागत आहे. फादर इज वॉर्निंग, स्पीकर आहे फादर, वॉर्निंग हिम नॉट टू आस्क मनी फॉर दिस पर्पज. तर अशा गोष्टीसाठी मी पैसे देणार नाही असे वडील वॉर्निंग देतात त्याला. नंतर आहे दिस इजंट युअर्स इट्स माइन, हे काही तुमचं नाही माझं आहे. तर कोणत्या सिच्युएशनमध्ये असं वाक्य म्हणतो आपण? टू स्टुडंट्स आर क्वारलिंग ओव्हर द पोसेशन ऑफ अ रुलर इन द क्लास. क्लासमध्ये दोन विद्यार्थी भांडत असेल तर त्याच्यातला एक विद्यार्थी काय म्हणतो? दिस इजंट युअर्स इट्स माइन, वन ऑफ द स्टुडंट टेल दिस टू अदर. स्पीकर कोण आहे? एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगणार. इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट आय स्विअर आय शॅल कॉल अ कॉप. याचा अर्थ आहे की जर तू हे थांबवलं नाही किंवा सोडून दिलं नाही लवकर तर मी काय करील? शपथेनं सांगतो, मी पोलिसांना बोलवेल. हे कोणत्या सिच्युएशनमध्ये? अ बुली इज थ्रेटिंग अ पर्सन फॉर नो कॉज. द पर्सन हू वॉज थ्रेटन्ड टेल द बुली. त्यानंतर वाक्य आहे इट इज टू लेट नाव, आता खूप उशीर झाला. अ पेशंट डाय बिफोर डॉक्टर्स अरायवल, डॉक्टर यायच्या आधी पेशंट मरण पावतो. अशा सिच्युएशनमध्ये असं वाक्य वापरलं जाते की आता खूप उशीर झाला. आणि स्पीकर कोण आहे या सिच्युएशनमध्ये? अ फॅमिली मेंबर टेल द डॉक्टर, कुटुंबातलाच एक व्यक्ती डॉक्टरला सांगत आहे. पुढची लाईन आहे हेअर इज व्हॉट यू शॅल हॅव टू डू. अ पर्सन आस्क फॉर अ सोल्युशन टू हिज प्रॉब्लेम. आणि स्पीकर कोण आहे? द पर्सन्स फ्रेंड टेल्स हिम, त्या व्यक्तीचा मित्र त्याला सांगत आहे. याचा मराठीत अर्थ समजून घ्या. काय होते? हेअर्स व्हॉट यू शॅल हॅव टू डू, तुला काय करायला हवं. म्हणजे असं कोण म्हणते? अ पर्सन आस्क फॉर अ सोल्युशन टू हिज प्रॉब्लेम. तर एक व्यक्ती अशा सिच्युएशनमध्ये म्हणू शकते की या प्रॉब्लेमला काय सोल्युशन आहे. एक व्यक्ती असा प्रश्न विचारत आहे. आणि इथे द पर्सन फ्रेंड टेल हिम, आणि त्या व्यक्तीचा मित्र त्याला म्हणते की हेअर्स व्हॉट यू शॅल हॅव डू, मी सांगतो तुला काय करायला हवं ते. क्वेश्चन 6. ॲड 1 or 2 लाईन बिफोर or आफ्टर द लाईन गिवन बिलो टू प्रिपेअर अ शॉर्ट डायलॉग. ह्या ज्या ओळी दिलेल्या आहे या ओळींच्या पूर्वी किंवा नंतर एक किंवा दोन ओळी जोडा आणि त्याचं संभाषण तयार करा, डायलॉग तयार करा. आन्सर बघा. इट्स ओनली मींट फॉर मी. तर यावर कन्व्हर्सेशन कसं तयार होते पहा.
A child say, will you please allow me to use your bat? His friends say, no, sorry, it's only meant for me. त्यानंतर सेकंड सिच्युएशन आहे, यू रिअली हॅव टू स्टॉप, तुला आता थांबायला पाहिजे. फादर, याच्यावर आपण कन्व्हर्सेशन तयार करू. फादर, व्हॉट आर यू डुईंग विथ द डॉग? तू त्या डॉग सोबत काय करत आहे? दीपा, आय एम पुलिंग इट्स टेल, आय लाईक इट, मी त्याचं शेपूट ओढत आहे, मला ते आवडते. फादर काय म्हणते? डोंट डू इट, हे करू नको. दॅट्स इजंट व्हेरी नाईस, ते चांगलं नाही. द डॉग माईट बाईट यू, कुत्रा तुला चावेल. त्यानंतर दॅट्स इजंट व्हेरी नाईस हे आलेलं आहे फोर्थ. देट्स ओनली वन सोल्युशन. लता, से माय फ्रेंड सुमन इज नॉट टॉकिंग टू मी. ब्रदर, से व्हॉट फॉर? लता, आय quarreled with her. Brother, there's only one solution. Go and say sorry to her and make friends with her again. अशा पद्धतीने इथे आपण कन्व्हर्सेशन्स तयार केलेले आहे. मध्ये फाइंड ऑल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यूज इन पोयम. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहायचे आहे. याचा अर्थ होतो की जे शॉर्टकट स्वरूप, शॉर्टकट फॉर्म वापरलेले आहे. बघा इथे, इट्स, दॅट्स, देअर्स, ॲम, यू वुड, इझंट, डोंट, यू आर, आय विल, ही विल, वोंट, पोएम्स, हेअर्स, यू शाल, शुडंट. तर या प्रत्येकामध्ये शॉर्ट फॉर्म वापरलेला होता. इट्स आहे, तर इट्समध्ये काय आहे? इट आणि इज, तर इजचा इथे यस वापरलेला आहे. तर बाकी पण त्याच पद्धतीने इथं वापरलेले आहे. हे बघा, आता इथे लँग्वेज स्टडी म्हणजे काय आहे? हे व्याकरणाचा भाग दिलेला आहे इथे. क्वेश्चन विथ बी अँड हॅव. बी म्हणजे ॲम, इज, आर, वॉज, वेअर यांनी सुरू होणारे, आणि हॅव म्हणजे हॅवने सुरू होणारे. तर हे क्वेश्चन कसे सुरू होतात बी आणि हॅवने ते दिलेलं आहे. द ॲक्झिलरी व्हर्ब बी अँड हॅव फॉर्म क्वेश्चन विदाउट द हेल्प ऑफ डू. डूचा वापर न करता पण क्वेश्चन तयार करतात ॲक्झिलरी वर्ब, कोणते? बी आणि हॅव. बघा, आणि हे जे बीच्या रूपांनी जे क्वेश्चन तयार होतात त्याला एस नो टाईप क्वेश्चन असं म्हणतात. इथे बघा, बीच्या रूपांनी तयार होणारे क्वेश्चन, आर यू रायटिंग अ स्टोरी, इज शी गोईंग होम, वेअर दे रीडिंग देअर होमवर्क, हॅव आय मेड अ मिस्टेक, हॅव यू रिटन दिस, हॅज ही गिवन यू अ बुक. तर याचं उत्तर यस किंवा नो मध्ये येते, म्हणून याला एस नो टाईप क्वेश्चन म्हणतात. हा WH टाईप क्वेश्चन आहे, WH शब्दाने सुरू होणारे. Where are you going? What is she painting? Why are you laughing? हे बी ने सुरू होणारे प्रश्न आहे. तर इकडे हॅव न सुरू होणारे प्रश्न आहे. बघा, व्हॉट हॅव यू ड्रॉन, वाय हॅज ही कम, वेअर हॅव यू पुट इट. तर हे WH न सुरू होते म्हणून याला WH टाईप क्वेश्चन म्हणतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, इथे आपले वर्कशॉप संपलेला आहे. मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. लाईक आणि कमेंट करा, आणि माझी विनंती आहे की माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.